नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमो बुद्धाय. बुद्ध जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं खूप खूप मंगल हो, कल्याण हो. सगळ्यांना शांती, आनंद आणि समृद्धी मिळो. मित्रांनो, बुद्ध जगाला एवढा का अट्रॅक्ट करतो आणि मला काय अट्रॅक्ट करतो? तुमच्यापैकी अनेकांनाही करत असेल, परंतु माझं यावरचं जे मत आहे ते मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. आवडलं तर नक्कीच शेअर करा, म्हणजे इतरांनाही कळू द्या. तर भगवान बुद्ध असं बुद्धाचं पूर्ण वर्णन आहे. खरं म्हणजे भगवान हा शब्द जो आहे या बुद्ध नावामध्ये आले असतोच, म्हणजे त्या ज्या अवस्था आहेत दोन्ही याच्यामध्ये असतात. आणि याचा प्रस्थापित जो अर्थ आहे भगवानचा, भगवान जे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे भगवान म्हटले जातात किंवा इतर पंथांमध्ये भगवान म्हटले जातात, याच्याशी याचा संबंध नाही. भगवान ही एक अवस्था, एका माणसाने स्वतःच्या प्रयत्नातून मन शुद्ध करून मनाविषयीचं, शरीराविषयीचं सत्य शोधन करून त्याने ते मेडिटेशनमधून सत्य शोधलं आणि ती सर्वोच्च सत्य शोधनाची अवस्था प्राप्त केली. सर्वोच्च मनाच्या शुद्धीकरणाची, मनाचा मळ जो आहे, निगेटिव्हिटी आहे, ती काढून टाकण्याची जी अवस्था प्राप्त केली, त्या अवस्थेला भगवान असं म्हटलं गेलं. हिला भगवा, पाली भाषेत मूळ पाली भाषा जी आहे तिच्यामध्ये तिला भगवा म्हटलं गेलं. आणि नंतर जेव्हा संस्कृत येशू ख्रिस्ताच्या आसपास ही भाषा तयार करण्यात आली, ही संस्कारित भाषा कृत्रिमरित्या तयार केलेली आहे विशिष्ट पर्पजसाठी, साहित्य लेखनासाठी, एज्युकेशनसाठी. त्या भाषेमध्ये हे भगवान असं झालं. मूळतः हे भगवा आहे. म्हणजे भग रागो सो भगवा, भग दोषो सो भगवा, भग मोह सो भगवा. ज्याने राग, द्वेष, मोह यासारख्या निगेटिव्ह ज्या ऍस्पेक्ट्स आहेत मनाचे, त्यांना भग्न करून टाकला आहे तो भगवान. आणि याच्यावरून, या भगवानवरून अनेक नंतर शब्द लिटरेचरमध्ये आहेत. भग्न आहे, भंग आहे, भंगवरून पुढे भंगी शब्द झालेला आहे. मग पुढे त्याचा विपर्यास होत गेला आणि वेगवेगळ्या प्रथा बदलत गेल्या. या बुद्धाने जगाला एवढं का व्यापलं, इतकं सर्वदूर का पसरला? कारण याचं तत्वज्ञान जे होतं बुद्धाने सांगितलेलं, हे असं सर्वव्यापी तत्वज्ञान होतं. समतेचं, मध्यम मार्गी, कुठलंही एकांगीपणा त्याच्यामध्ये नाहीये, कुठलीही एक्स्ट्रीम नाही. मानव असो, मानवातले वेगळ्या ज्या जाती प्रजाती समुदाय असोत, वेगवेगळे प्राणी असोत, यांना सगळ्यांना समानतेने वागवणारा, समान मानणारा असा हा पंथ, की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सत्याला महत्व आहे. सत्य हेच फायनल जो एम आहे, गोल आहे, ते आधार आहे हा धरलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही असत्याला याच्यामध्ये थारा नाही या मार्गामध्ये. आणि कुठलीही मान्यता नाही. लक्षात घ्या की असं माना, असा देव आहे, असा परमेश्वर आहे, असं केल्याने असं होतं, असं मानायला यात मान्यता नाही, याच्यामध्ये जागा नाही. बुद्ध स्वतः म्हणतो की मानू नका, जाणा. तुम्ही स्वतः हे जाणून घ्या. बुद्ध प्रश्न विचारायला लोकांना प्रोत्साहित करतो. तो म्हणतो, कलाम सुत्त नावाचा एक चॅप्टर आहे. या कलाम सुत्तामध्ये बुद्धाने जो कन्सेप्ट मांडलेला आहे तो आजच्या मेडिकल फील्डला अट्रॅक्ट करतो. मेडिकल फील्डमध्ये आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं जे म्हणतो, किंवा इन जनरल रिसर्चच्या क्षेत्रामध्ये क्रिटिकल थिंकिंग नावाचा जो एक प्रकार आहे, की कुठल्याही गोष्टीचं सर्व अंगांनी थिंकिंग करा, त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. सगळ्या बाजू तपासून बघा आणि त्या तपासल्यानंतरच तुम्ही मत मांडा की हे मत खरं आहे. आणि त्यालाही जर कोणी चॅलेंज केलं आणि ते पुढे बदललं तर तुम्ही त्याच्यावरही विचार करा. इट इज दॅट. हा जो रॅशनॅलिझम आहे हा बुद्धाने कलाम सुत्तामध्ये सांगितला आहे. बुद्ध म्हणतो की कुठलीही गोष्ट केवळ परंपरेने, रूढीने किंवा वाडवडिलांकडून पिढ्यानपिढ्या किंवा तुमच्या गुरुजनांकडून, संतांकडून किंवा तुमच्या पुस्तकातून, ग्रंथातून आली आहे म्हणून ती सत्य मानू नका, किंवा इतर सगळे मानतात म्हणून मानू नका. तर ती तुम्ही स्वतः नीट पारखून बघा. तुम्हाला ती तुमच्या सत्याच्या अनुभवावर उतरते का, तुम्हाला ती रॅशनल वाटते का, आणि तुमच्या आणि इतरांच्या कल्याणाची आहे का, मग ती स्वीकारा. अदरवाईज तिला स्वीकारू नका. हा कन्सेप्ट ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनच्या सपोर्टसाठी
एकदा प्रकाशित झालेला आहे मित्रांनो, आणि मला खूप आश्चर्य वाटलं होतं ते बघून. बुद्ध कुठल्याही कर्मकांडाला थारा देत नाही, मूर्तीपूजेला थारा देत नाही. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या सगळ्यात जास्त मूर्त्या जगात सापडतात आज, सगळ्यात जुन्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यातली एक म्हणजे बुद्धाची मूर्ती असते. त्या व्यक्तीने त्या मूर्तीची पूजा करू नका असं सांगितलंय. आणि पूजा कशी करायची याच्याबद्दलही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आपले जे फॉलोअर्स होते त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन केलंय. त्यांनी म्हटलंय की इमाय धम्मानुपतिपट्टिया बुद्धं पूजेमी, इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमी, इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमी. म्हणजे माझी पूजा करायची असेल, धम्माची पूजा करायची असेल किंवा संघाची पूजा करायची असेल तर ती कशी करणार. ही पाली भाषा आहे, ही हजारो वर्ष जुनी भारताची प्राचीन भाषा आहे, प्राकृत भाषा. ही संस्कृतच्या हजारो वर्ष जुनी आहे. संस्कृत ही हा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या आसपास जन्माला आलेली भाषा आहे. बुद्ध म्हणतो की धम्मानुधम्म पतिपट्टिया म्हणजे पतिपट्टी आणि परियत्ती हे पाली भाषेचे शब्द आहेत. परियत्ती म्हणजे थेअरी आणि पतिपट्टी म्हणजे ऍक्च्युअल चालणे त्या मार्गावर. म्हणजे बुद्ध होण्यासाठीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर अक्षरशः चालून, पाऊल 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 चालून तुम्ही बुद्धाची पूजा करणार. तुम्ही त्या मार्गावर पाऊल 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 चालून तुम्ही संघाची आणि धम्माची पूजा करणार. म्हणजे बुद्धाच्या मूर्तीपुढे फुलं वाहिले, अगरबत्ती लावली आणि प्रार्थना म्हटली बुद्धं शरणं गच्छामी, ही पूजा नाही. तर पूजा काय आहे की बुद्धाने जो मार्ग सांगितलेला आहे दुःखमुक्तीचा, या मार्गावर प्रत्यक्ष चालणे ही बुद्धाची पूजा आहे, धम्माची पूजा आहे आणि संघाची पूजा आहे. याच्यात कर्मकांड, कुठलेही कर्मकांड नाही. बुद्धाने आयुष्यभर कर्मकांडांचा धिक्कार केला, म्हणजे द्वेषाने नाही केला. त्याने फक्त ते नाकारले की याच्याने तुमचा फायदा होणार नाही कर्मकांडांनी म्हणून. आणि चर्चा, पारायण, कीर्तन ह्या प्रकारच्या गोष्टींना बुद्धाने महत्व दिलं नाही. त्याने ऍक्च्युअल मार्गावर चालणे आणि त्याच्यासाठी सोपा मार्ग बुद्धाने दिला. आणि म्हणून बुद्ध म्हणतो की धर्माचा जो मार्ग आहे हा क्लिष्ट नसावा, हा सोपा असावा. कसा सोपा असावा म्हणून त्याने सोप्या भाषेमध्ये त्याचं वर्णन केलंय. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे पाप कृत्य करू नका, चुकीचे कृत्य करू नका, कुशल कृत्य करा आणि चित्त सचित्त पर्योदपन, समूळ जे मन आहे ते शुद्ध करा. आणि ह्याच कुठल्याही बुद्धाचा मार्ग असेल. बुद्धानं म्हणजे अनेक बुद्ध, कुठलाही बुद्ध हो ते हेच शासन तुम्हाला सांगेल, हाच मार्ग सांगेल असं ते सांगतात. मग या मार्गासाठी बुद्ध जे मार्ग सांगतात अगदी इतके सोपे मार्ग सांगतात. याच्यात कुठली क्लिष्टता नाही, कुठल्याही भिकूला आपल्याला सांगायची गरज नाही की तू हे आम्हाला हे भाषांतर करून सोपं करून सांगव. तुम्ही ते वाचलं. आता त्यावेळेची ती पाली भाषा आहे. आज आपल्याला पाली भाषा शिकवली जात नाही मोठ्या प्रमाणावर, तिला निग्लेक्ट केलं जातं, हा वेगळा भाग आहे. आणि संस्कृत फक्त एक पुरस्कृत केली जाते. पण पाली सुद्धा महत्वाची भाषा आहे आणि ती संस्कृतपेक्षा खूप जुनी भाषा आहे. आणि तिच्यामध्ये हे सगळं ज्ञानाचं भांडार आहे. याच्यामध्ये ते सोपे 4 आर्य सत्य सांगतात. काय 4 आर्य सत्य सांगतात की या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःख हे सत्य आहे. म्हणजे ते असं नाही म्हणत की दुःखमय जीवन आहे मग याला काही अर्थ नाही आणि हे सगळं निगेटिव्ह आहे असं नाही सांगत. ते म्हणतात की हे सत्य आहे की जीवनात दुःख आहे. दुसरा जे आर्य सत्य सांगतात ते की दुःख समुदय सत्य, म्हणजे या दुःखाला कारण आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. तिसरं आर्य सत्य ते सांगतात की दुःख निरोध सत्य, म्हणजे या कारण जे आहे दुःखाचं याचं निवारण आपल्याला करता येतं. आणि चौथं जे आहे दुःख निरोधगामिनी पटिपत्ता, म्हणजे तो मार्ग कसा चालायचा याच्यावर ते भाष्य करतात. आणि हा मार्ग सांगण्यासाठी ते आर्य अष्टांगिक मार्ग देतात. मग हा आर्य अष्टांगिक मार्ग बघा, आपण त्याचा पुढे अष्टविनायक करून टाकलं, कर्मकांड करून टाकले. परंतु हा जो मार्ग आहे हा महत्वाचा आहे. हा केव्हा समजतो आपण जेव्हा त्या मार्गावर चालतो. प्रत्यक्षात जेव्हा 10 दिवसाच्या विपश्यनेतून ह्या मार्गाची तोंडओळख आपल्याला केली जाते. इतर तर सगळे मग चर्चाच असते, प्रवचन असतात, परंतु ऍक्च्युअल चालणं 8 अंगांचा हा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे मनाचे व्यायाम, सम्मा सती,
सती म्हणजे जागरूकताची विशेष प्रकारची जी समता डेव्हलप करण्याची प्रक्रिया असते ती. सती म्हणजे केवळ स्मृती नाही, आठवणी नाही, सती. आणि समाधी. समाधी देखील एक सम्यक असली पाहिजे, आदर्श असली पाहिजे, सत्यावर आधारित असली पाहिजे. नाहीतर आपण केवळ फक्त मंत्रतंत्र म्हणणे किंवा काहीतरी ध्यान करणे, मूर्तीचं ध्यान करणे, एखाद्या व्यक्तीचं ध्यान करणे, त्याचं नाव घेणे, हे सत्य नाही. सत्य म्हणजे तुमचं सत्य, त्याची समाधी, असा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. याच्या पालनासाठी बुद्ध सांगतो की तुम्ही अष्टशील पाळा, 8 शिलांचा मार्ग पाळा. आपण पुन्हा याचा